नाट्यसंस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे। नमस्कार। नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धा 2023 या स्पर्धेच्या निकालासंदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधतोय। मी प्रकाश पारखी, संस्थापक प्रमुख विश्वस्त नाट्यसंस्कार कला अकादमी। मित्रहो, ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धा या स्पर्धेमुळे जगभरातील म्हणजे फक्त महाराष्ट्र किंवा फक्त भारत नाही तर संपूर्ण जगामधनं या स्पर्धेला चांगला प्रतिसाद यावर्षी मिळालेला आहे। स्पर्धेचं संयोजन करत असताना काही अडचणी आल्या आणि त्यामुळे स्पर्धेची मुदत आम्हाला वाढवावी लागली। दिवसेंदिवस अनेक जणांनी विनंती केली की अजून मुदत वाढवा, त्यामुळे बरीच मुदत वाढवावी लागली आणि या 23च्या स्पर्धेचा निकाल जाहीर करायला हे 24वे वर्ष उजाडलं। आजच्या या नाट्यछटा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधतोय आणि या स्पर्धेच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला कराव्याशा वाटतात। कोणत्याही स्पर्धेत भाग घेताना खरं म्हणजे आपण त्यातले नियम अटी नीट वाचले पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नाट्यछटा स्पर्धेत भाग घेतोय तर नाट्यछटा म्हणजे काय हे खरं आम्ही सांगितलेलं आहे की नाट्यछटा म्हणजे काय आधी समजावून घ्या, परंतु नाट्यछटा याचा अर्थच माहीत नसतो आणि काहीही सादरीकरण केलं जातं। दिवाकर या महान साहित्यिकांनी नाट्यछटा हा स्वतंत्र साहित्य आणि सादरीकरणाचा प्रकार आपल्या मराठी माणसाला, महाराष्ट्राला दिलेला आहे, तर तो आधी समजून घ्या। नाट्यछटा म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम असतो की नाट्यछटा वयोगटाला साजेशी हवी आहे। लहान मुलांनी मोठ्यांचे विषय घ्यायचे नाहीत आणि मोठ्यांनी लहानांचे विषय घ्यायचे नाहीत। आपल्या वयोगटाला साजेसा तो विषय हवा, हा एक फार महत्त्वाचा नियम आहे आणि तो सुद्धा काही मंडळींनी पाळलेला नाही आहे। तेव्हा नियम अटी नीट वाचावे। एकदा नाट्यछटा आपल्या वयोगटाला साजेशी आहे, आपल्या भावविश्वातला विषय आहे असं पक्क झाल्यानंतर त्याचं सादरीकरण हे फार महत्त्वाचं असतं। सादरीकरण करत असताना ही काही पाठांतर स्पर्धा नाही आहे। काय होतं की व्हिडिओ करताना आपलं लक्ष सगळं पाठांतराकडे जातं, सादरीकरणातला आनंद आपण घेत नाही। तर सादरीकरण याचा अर्थ वाचिक आणि आंगिक अभिनय त्याच्यामध्ये आला पाहिजे। या काही पाठांतर स्पर्धा नाही आहेत, तर या नाट्यछटा स्पर्धा आहेत। तेव्हा या नाट्यछटेमधले भाव आपल्या वाचिक अभिनयातनं जास्तीत जास्त व्यक्त करता आले पाहिजेत आणि आंगिक अभिनयाला तसा फारसा भाव नसला तरी आपला चेहरा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला नाट्यछटेमध्ये वापरता येतो आणि त्यामुळे आपल्या या आंगिक अभिनयामध्ये चेहरा हा खूप महत्त्वाचा ठरतो। नाट्यछटेतील भाव आपल्या चेहऱ्यावरती आले पाहिजे। आपण आपलीच नाट्यछटा पुन्हा पुन्हा एकदा पाहावी, व्हिडिओ पुन्हा पुन्हा एकदा पाहावा आणि आपल्या चेहऱ्यावरती त्याप्रमाणे भाव आहेत का नुसते घाबरलेले भाव आहेत, केव्हा एकदा सुरू करतो आणि केव्हा एकदा संपतोय असं आपल्याला चेहऱ्यावर दिसतंय का, तर आत्मपरीक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं परीक्षण आहे। तेव्हा आपण सर्वांनी यापुढे स्पर्धेत भाग घेत असताना या सर्व गोष्टींची दक्षता घ्यावी असं मला वाटतं। नियम अटी नीट वाचावे, वयोगटाला साजेसा असावा आणि वाचिक आंगिक अभिनय हा व्यवस्थित केला पाहिजे। असे नियम पाळल्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्या काही स्पर्धकांची आपण निवड केलेली आहे बक्षिसासाठी, त्यांची नावं मी आता जाहीर करणार आहे। परंतु ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनी नाराज होऊ नये, त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि
एखादी नाट्यछटा आता आपल्याला नाही सादर करता आली याचा अर्थ आपल्याला काहीच जमत नाही असं समजू नये. आपण त्यासाठी नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. हे प्रशिक्षण आपल्याला ज्या ठिकाणी मिळेल तिथं आपण घेऊ शकता. नाट्यसंस्कार कला अकादमी हे नेहमीच अशा प्रकारचे कार्यशाळा घेत असते. एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीमध्ये 15 दिवसाचे सलग वर्ग असतात. जुलै ते डिसेंबर रविवार सत्र असतं आणि हे 5 ते 8 आणि 9 ते 16 वयोगटासाठी असतं. तसंच 16 वर्षाच्या वर म्हणजे 12वी पास नंतरच्या कोणत्याही वयोगटाला जर नाट्य प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आमचा अभिनय प्रमाणपत्र वर्ग आहे. जो वर्ग पुणे विद्यापीठाने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांनी मान्यता प्राप्त केलेला असा तो आमचा अभ्यासक्रम आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं प्रमाणपत्र आमच्या प्रमाणपत्रासह मिळतं. आणि 12वी पास झाल्यानंतर कोणत्याही वयोगटाला हा 4 महिन्याचा दर शनिवार रविवार फक्त 4 तास असा हा प्रशिक्षण वर्ग आहे. हे सर्व नाट्य प्रशिक्षण वर्ग मात्र फक्त पुण्यामध्येच आहेत. आपली जर मागणी असेल तर ऑनलाईन नाट्य प्रशिक्षण वर्ग घेण्याची आमची तयारी आहे. लॉकडाऊनमध्ये तसा आम्ही यशस्वी प्रयत्न केलेला होता. तेव्हा ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी संस्थेच्या नंबरवरती संपर्क साधावा. आता आपण निकालाकडे वळूया. दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धा 2023 या स्पर्धेचा निकाल आता मी जाहीर करतोय. 6 गटात या स्पर्धा झाल्या आणि त्यातला पहिला जो गट होता तो म्हणजे शिशु गट. या शिशु गटाचं उत्तेजनार्थापासून मी नावं सांगतोय. या गटात उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे अपूर्व बापट आणि सायली वाघ. तृतीय क्रमांक वल्लरी नेने. तृतीय क्रमांक वल्लरी नेने. द्वितीय क्रमांक हिरण्या सप्रे. द्वितीय क्रमांक हिरण्या सप्रे. आणि प्रथम क्रमांक आहे तन्मय दीक्षित. प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तन्मय दीक्षित. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. गट क्रमांक 2 इयत्ता 1ली आणि 2री यामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं आहे दुर्गेश गाडगीळ आणि शंतनू घुमरे. दुर्गेश गाडगीळ आणि शंतनू घुमरे या दोघांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेली आहेत. याच्यात तृतीय क्रमांक मिळालेला आहे स्पृहा मोराणकर. तृतीय क्रमांक आहे स्पृहा मोराणकर. द्वितीय क्रमांक आहे राजविका फाले. द्वितीय क्रमांक आहे राजविका फाले. आणि प्रथम क्रमांक मिळाला आहे रेवा वैद्य. आणि प्रथम क्रमांक मिळालेला आहे रेवा वैद्य. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. गट क्रमांक 3 म्हणजे इयत्ता 3री आणि 4थी यामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे विपुल आशर आणि मंजिरी केळकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळालेली आहेत. तृतीय क्रमांक आहे सर्वेश वराडकर. द्वितीय क्रमांक आहे मैत्रेयी दाते. द्वितीय क्रमांक आहे मैत्रेयी दाते. आणि गट क्रमांक 3 मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे परिणिता कुलकर्णी. गट क्रमांक 3 मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे परिणिता कुलकर्णी. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आता जाऊया गट क्रमांक 4. गट क्रमांक 4 म्हणजे इयत्ता 5वी 6वी 7वी यामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे प्रसाद परळीकर आणि अर्जुन जोशी. प्रसाद परळीकर आणि अर्जुन जोशी यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाली आहेत. तृतीय क्रमांक मिळालेला आहे भूमी कुलकर्णी. तृतीय क्रमांक भूमी कुलकर्णी. द्वितीय क्रमांक गार्गी पवार. द्वितीय क्रमांक गार्गी पवार.
आणि गट क्रमांक 4 मध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे आराध्या लोंढे. गट क्रमांक 4 प्रथम क्रमांक आराध्या लोंढे. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. गट क्रमांक 5 म्हणजे इयत्ता 8वी 9वी 10वी. गट क्रमांक 5 म्हणजे इयत्ता 8वी 9वी 10वी. या गटामध्ये उत्तेजनार्थ बक्षिसं मिळाली आहेत. निमिषा मोराणकर आणि माया सोरटे. निमिषा मोराणकर आणि माया सोरटे या दोघींना उत्तेजनार्थ बक्षिसं मिळाली आहेत. तृतीय क्रमांक मिळालेला आहे आशिष मारणे. तृतीय क्रमांक आशिष मारणे. द्वितीय क्रमांक मोहिनी केतकर. द्वितीय क्रमांक मोहिनी केतकर. आणि गट क्रमांक 5 मध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे संदीप पाटील. प्रथम क्रमांक मिळालेला आहे संदीप पाटील. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आता गट क्रमांक 6 हा खुला गट आहे. गट क्रमांक 6 हा खुला गट आहे. यामध्ये उत्तेजनार्थ बक्षिसं मिळालेली आहेत. सुवर्णा जाधव, दीप्ती विशेष. सुवर्णा जाधव आणि दीप्ती विशेष यांना उत्तेजनार्थ बक्षिसं मिळाली आहेत. आणि या 6व्या खुल्या गटामध्ये तृतीय क्रमांक मिळालेला आहे संदीप जोशी. संदीप जोशी यांनी तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे देवकी खोत. द्वितीय क्रमांक मिळालेला आहे देवकी खोत यांना. आणि 6व्या खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे शिल्पा टाकळे. शिल्पा टाकळे. सर्व बक्षीस विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ज्यांनी या स्पर्धेत सहभागी झाले त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या सर्वांनी पुढील म्हणजे याच वर्षी 2024च्या ऑनलाईन नाट्यशास्त्र स्पर्धेमध्ये अवश्य भाग घ्या. या स्पर्धा डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहेत. पुढील वर्षी म्हणजे याच वर्षी 2024 सालात आपण पुन्हा एकदा मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. आणि सहभागी होण्यासाठी संस्थेच्या नंबरवरती संपर्क साधा. संस्थेचा नंबर तुम्हाला माहीत आहे 8484930335. तसंच या नाट्यशाळा म्हणजे काय, नाट्यशाळा कशी सादर करावी या संदर्भामध्ये जर माहिती हवी असेल तर आमच्या संस्थेचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नाट्यसंस्कार कला अकादमी या नावाने आमचा यूट्यूब चॅनल आहे. तसंच फेसबुक पेज आहे. इंस्टाग्रामवरही आमचं अकाउंट आहे. येथेही आपण पाहू शकता. नाट्यछटा म्हणजे काय समजावून घ्या. नाट्यछटा चांगली सादर करण्यासाठी नाट्यशास्त्र शिका आणि पुढील स्पर्धेमध्ये भरघोस यश मिळवा. पुढच्या वर्षी नक्की तुमचाच नंबर असेल. नमस्कार. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.